ते पहिल्या जुन्या काळात म्हणजे अशी झाडी होती, जिकडं पाय तिकडे झाडी दिसायची आणि मोठमोठले झाडं होते. वातावरण चांगलं होतं, शरीराला पोषक होतं. आणि आताचं वातावरणात भयान वातावरण होईल. साधारणतः ग्रामीण रुग्णालय राळेगावमध्ये 150ची ओपीडी जनरल डेली बेसिसवर निघते. त्यामध्ये उन्हामुळे जे पेशंट येणारे असतात हे जवळपास 25 ते 30% असतात. तर त्यात म्हणजे जसे काही उन्हामुळे एकदम थकवा आलेला, बिलकुल खूप अंग तपतं आहे, बिलकुल अंगाचे अंगार होते असे येणारे, किंवा उलटी होत आहे, जेवण करायची इच्छा होत नाही आहे, असे बरेचसे पेशंट असतात. त्यामध्ये बरेचशा पेशंटला का नाही
आंतररुग्ण विभागात भरती करावं लागतं आणि त्यांना आय व्ही फ्लुइड्स जे आपण सलाईन्स वगैरे म्हणतो ते द्यावे लागतात. बरेचसे पेशंट जे आपण सनस्ट्रोक म्हणतो, जे ही सनबर्न म्हणतो, त्यात पेशंटला तर म्हणजे खूप एकदम इमर्जन्सी सर्व्हिस द्यावं लागते. कारण की अशा पेशंटमध्ये का नाही जीवितहानी पण होऊ शकते. तर खास करून या पेशंटकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही जे उष्माघात कक्ष तयार केलेला आहे हे स्पेशली त्यांच्यासाठीच आहे. तिथे त्या पेशंटला व्यवस्थित कॉटेज वगैरे कूलरची सुविधा वगैरे केलेली आहे. आणि बरेचशा पेशंटना आम्ही सांगतो की जास्तीत जास्त वेळ उन्हापासून टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून उन्हात जर निघत असेल आपला वर्किंग ड्युरेशन आहे शॉर्ट करा. कारण की 11 ते 3च्या दरम्यान हा जो उन्हाचा पिरियड असतो हा अत्यंत म्हणजे घातक असतो. तुमचं गावात घर कसं आहे काय? घर मातीचं आहे, वर पत्र टाकेले. ते ऊन सहन न झाल्यानं इथं आंब्याखाली आलो आम्ही.